एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा इशाराच आहे. कसला? अहो तुम्ही एकटेच नाही आमच्याजवळ, आणखी दुसरेही पर्याय आहेत, हेच तर त्यांना दाखवायचं आहे. मित्र हो, नमस्कार. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये काहीतरी बिनसल्याचा, तसेच महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या, घटना, कुजबूज, चर्चा रोज समोर येतात. आणि हे सगळं समोर येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांसोबत अशा 2 बैठका घेऊन राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडवून दिली आहे. वरवर पाहता सामान्य असलं तरी ते तसं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. तर सायंकाळी म्हणा किंवा दुपारनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 3 नेते मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सुभाष देसाई आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना आपली भेट दिली, त्यांच्याशी चर्चा केली. या गाठीभेटीमुळे राजकारणात भलतीच खळबळ उडाली. बघा, राजकीय जाणकार या बैठकांची वेळ महत्त्वाची मानत आहेत. कारण काय, गाठीभेटी होणं हे तसं आपण सामान्यही म्हणू शकतो, पण कोण कोणाला भेटतं आणि त्याची वेळ काय, त्याचं टायमिंग काय, याला खूप वेगळं महत्त्व असतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकांचा संबंध मुंबई महापालिकेच्या निवडणुकीशी जोडला जात आहे. मुंबई महापालिका हा शिवसेनेचा तर बालेकिल्ला आहे. भाजपला महापालिका निवडणुकीमध्ये स्वतःला यशस्वी सिद्ध करायचं आहे. जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आता या भाजपला काबीज करायची आहे आणि ते भाजपचं स्वप्न राहिलेलं आहे. त्यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकतं. शिवसेना एकत्र असताना, म्हणजे एकसंध असताना महापालिकेवर त्यांचं वर्चस्व राहिलं, पण आता शिवसेनेमध्ये फूट पडली, शिवसेना दुभंगली. त्यामुळं भाजपच्या महत्त्वाकांक्षाला पंख फुटले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा आधीच केल्यामुळं फडणवीस यांचं हे पाऊल अधिक महत्त्वाचं मानलं जात आहे. राजकीय जाणकाराचं तर म्हणणं आहे, बघा, ठाकरे कुटुंबातील दोन्ही गटांच्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीतून एकनाथ शिंदे यांना स्पष्ट संदेश देण्यात आलेला आहे. भाजपासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि ते सगळे खुलेही आहेत. एक प्रकारे फडणवीस शिंदे गटावर यातून सगळं दबावाचं राजकारण करीत आहेत असं म्हटलं जात आहे. मात्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांनीही ही शिष्टाचार भेट होती असं म्हटलंय. आता बघा, यात राजकीय चर्चा झाली नसल्याचं ते पुन्हा सांगितलं त्यांनी. आता विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि फडणवीस यांची ही तशी पहिलीच भेट होती. 2 मोठ्या नेत्यांच्या आवर्जून भेटी होतात या अशा, आणि त्यामागं काहीच कारण नसतं. हे ज्याला पटेल त्याला पटेल. माध्यमात ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये माहीम निवडणुकीवर देखील चर्चा झाली. BMC निवडणुकीसाठी धोरणात्मक अर्थ काढण्यासाठी भाजप अमित ठाकरे यांना विधान परिषदेची जागा देऊ शकतं. फडणवीस यांनी शिवसेनेच्या 3 नेत्यांशी केलेल्या या भेटीचा संबंध दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक उभारणीशी होता. उद्योगमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते उदय सामंत यांचे पत्र सार्वजनिक झाल्यानंतर काही तासातच फडणवीस आणि या ठाकरे यांच्या 3 नेत्याची बैठक झालेली आहे, ज्यात त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांना त्यांच्या नकळत कोणताही निर्णय घेतला जाऊ देऊ नये वगैरे अशा प्रकारचे जे निर्देश दिले होते ना. अहो बघा, एकाच दिवशी फडणवीस यांनी घेतलेल्या या 2 भेटी वरून सामान्य दिसत असल्या तरी त्या खूप मोठी खोली आहे, त्यात एक खेळी आहे, मोठी चाल देखील आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा इशाराच आहे. कसला? अहो तुम्ही एकटेच नाही आमच्याजवळ, आणखी दुसरेही पर्याय आहेत, हेच तर त्यांना दाखवायचं आहे. बघा, मोठ्या कुशलतेने देवेंद्र फडणवीस यांनी
एकनाथ शिंदे यांना खिंडीत गाठले आहे। और इसे कहते हैं बीजेपी का पॉलिटिक्स। आपण पाहत राहूया हा सगळा राजकीय डावपेचांचा खेळ। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।